नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुला अजून एक पण प्रश्न विचारायचा आहे. जसं तू बोललास की तू ट्रक भरपूर चालवलाय, तू ॲम्ब्युलन्स चालवलाय, तर असं त्या सगळ्या चालवताना असं घाटात किंवा रात्रीच्या वेळी हायवेला तुला काय असा नाही, अनुभव तसा आला? एक्सपिरियन्स नाही आला. मला माझ्या मित्राचा एक्सपिरियन्स आहे ॲम्ब्युलन्सवरती. तो ठाण्यामध्ये जेव्हा म्हणजे आपला कोविडचा लॉकडाऊन जेव्हा लागला होता, तेव्हा तो ठाण्यावरनं एक पेशंट घेऊन चालला होता झाशीला. कुठली गाडी होती? ट्रॅव्हलर गाडी होती, ट्रॅव्हलरची ॲम्ब्युलन्स होती. तिकडे मध्ये पार्टिशन नव्हता त्याला. युजली काय असतं, ॲम्ब्युलन्सच्या मध्ये पार्टिशन असतो, एक खिडकी असते पाठीमागचा जो म्हणजे जिकडे ती फॅमिली वगैरे बसलेली असते, पेशंट असतो, ड्रायव्हरमध्ये मध्ये एक खिडकी असते आणि पार्टिशन असतो. त्या ॲम्ब्युलन्स म्हणजे जुनी ॲम्ब्युलन्स होती, तिला पार्टिशन नव्हता मध्ये. म्हणजे तू ड्रायव्हरच्या केबिनमधनं सुद्धा ये जा करू शकतो आतमध्ये. तर ते 2 ड्रायव्हर होते. म्हणजे ऑब्वियसली बात आहे, दोन ड्रायव्हर तर पाहिजेलच, कारण की लांबचा पल्ला होता. ठाण्यावरनं झाशीला जायचं होतं त्यांना. ते कसे, एक पेशंटसोबत 3 जणं आणि हे 2 ड्रायव्हर, 5 जणं होते त्या गाडीत. त्यांनी इकडनं गाडी समवेअर अराऊंड 400 ते 500 किलोमीटर नेली. म्हणजे त्या मेन ड्रायव्हरनी. हा सेकंडरी ड्रायव्हर म्हणून गेला होता की बाबा तुला जेव्हा जमत नसेल तेव्हा हा चालवणार. त्यानंतर रात्रीचाच टाईम, तो बोलतो आत्ता आपण जेवून घेऊ कुठेतरी. मध्ये जेवले वगैरे आणि त्याला नंतर झोप आवरेच ना. तो काय बोलला की आता तू बस चालवायला, जास्त पळू नको. त्यांनी ती वरती लाईट असते ना, ती फक्त लाईट चालू होती, सायरन बंद होता ॲम्ब्युलन्सची. तर तो काय बोलला की आता मी थोडा वेळ साईडला बसून झोपतो, म्हणजे साईडला झोपतो थोडा वेळ, तू चालव. तो 40-50च्या स्पीडने चालवतो आहे. आणि हे 6 जणं होते गाडीत पेशंट धरून. एक पेशंट, 3 जणं आणि हे 2 ड्रायव्हर. तर त्यांनी आपला बॅकचा मिरर बघितला. युजली बॅकचा मिररचा काहीच काम नसतो ॲम्ब्युलन्समध्ये किंवा या मोठ्या गाड्यांमध्ये. तो फक्त शो म्हणून दिलेला असतो. पाठीमागं काय दिसत तर नाही त्यांनी. त्याचा लक्ष गेला त्या मिररवरती की एक माणूस असा त्या पेशंटच्या पाठीमागं, पेशंट जिकडे झोपला आहे त्याच्या पाठीमागं बसला आहे. असं अंधार ना सगळ्या केबिनमध्ये, म्हणजे पूर्ण गाडीत अंधारच होता, फक्त ती उटरची लाईट चालू होती. त्याला तसं दिसलं की बाबा हा माणूस इकडं बसला आहे, म्हणजे त्या पेशंटच्या बाजूला बसला आहे. तो जवळजवळ 15 ते 20 मिनटं त्याला ऑब्झर्व करत होता त्या माणसाला. आणि त्याचं लक्ष स्थिरवलं त्याच्यावरती की बाबा हा कोण आहे, हा कुठनं आला, काय हा आपण जेव्हाला थांबलेलो तेव्हा तर नाही येऊन बसला हा काय. आणि त्या टायमाला लूटमार पण भरपूर व्हायची ना, नव्हता कोणाकडे काय हे नव्हता साधन. तर तो उठला, तो जो 7वा माणूस होता ना, जो मागं बसलेला तो उठला आणि चालत येऊन बोनटवरती बसला. त्याच्यात जो जिकडं आपण गिअर टाकतो ना, बोनटवरती बसला. आणि हा पॅनिक झाला की बाबा साहजिकची गोष्ट आहे, हा एवढा कोणी पण तीच रिॲक्शन देईल. त्यांनी एक्सिलेटरनं, म्हणजे ब्रेक दाबायच्या ऐवजी एक्सिलेटर दाबला. ती गाडी जवळजवळ अशी स्पीड वाढला तिचा, तर सगळे बावरून उठले आणि ती स्पीड ब्रेकरवरनं जम्प झाली गाडी. त्याला समजलं नाही का त्याची सिच्युएशन नव्हती ती गाडी स्पीड ब्रेकरवरनं जम्प झाली. त्याने गाडी बाजूला घेतली, सोडली आणि पाठीमागं सगळ्या लाईटी लावल्या. त्याचा पाठीमागच्या साईडला बटणं होती सगळी, म्हणजे लाईट चालू करायची. युजली ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असतात, मागे होती. हां, ती मागं होती. त्यांनी बटणं वगैरे लावली. तो म्हणजे एकदम घामाघूम झाला होता. तो आपण किती जण आहेत, त्या मेन ड्रायव्हरला त्यांनी विचारलं. तो बोलतो आपण 6 जण आहेत, हे 4 आणि आपण 2 पेशंट धरून. तो बोलतो 6 ना, आपण 7 जण आहेत. तो बोलतो 7 जण कसे काय? तो बोलतो 7 जण आहेत. माझा तो आत्ता बोलतो बोनटवरती येऊन बसला होता. त्यानंतर बोलतो नाही, ते असं काही नाही, तू म्हणजे दुर्लक्ष तो इग्नोर कर. किंवा त्यांनी काय सांगितलं नाही तेव्हा. तो बोलतो काही नाही, असं आपण पहिले यांना सोडून नंतर रिटर्न येताना बोलू. त्या लोकांनी त्या पेशंटला सोडला घरी वगैरे. झाशीला तो राहायला होता. झाशीला त्यांनी सोडला आणि रिटर्न येताना तो काय सांगतो त्याला की बाबा जेव्हा आपण ठाण्यावरनं जेव्हा
सुरुवात केली होती, जर्नीला जेव्हा सुरुवात केली होती तो तेव्हापासून गाडीत होता. आधीपासूनच हा, होता. आधीपासूनच होता. मग त्यांनी काय सांगितलं त्याला की बाबा आपण ॲम्ब्युलन्स चालवतो ना, ॲम्ब्युलन्समध्ये प्रत्येक वेळेस कोण जिवंत जातो असा हे नाही आहे. तो बोलतो तू त्याच्यावरतीच हे केला ना, म्हणजे तू त्याच्यावरतीच लक्ष दिला, त्याच्यामुळे बोलतो तू हावी झाला तुझ्यावरती. बापरे. मग होते 6 व्यक्ती. हा, त्याला आणि दिसत हा 7 होते. दिसला 7वा. बापरे. तू दुसरी कोणती गोष्ट सांगणार आहेस जी तू एक्सपिरियन्स केलेली आहे? मी एक्सपिरियन्स केलेली दुसरी म्हणजे सेम बाईकचाच, माझ्याकडे BMW आहे G3 10R. तर आम्ही इथनं टापोळ्याला गेलो होतो, महाबळेश्वरच्या पुढे. आणि तिथनं रिटर्न येताना माझ्या 2 बाईक्स होत्या तेव्हा, आणि आम्ही अख्खा 40 जणांचा ग्रुप गेलो होतो. रिटर्न येताना माझा एक मित्र होता, तो काय बोललेला की बाबा आपण महाबळेश्वरला आलो तर आपण स्कूलमध्ये पण जाऊन येऊ. पुस्तकाव भिल माहिती असेल तुला. हां तिकडेच त्याच गावात मी शिक्षण घेतलं. बोला आपण स्कूलमध्ये जाऊन येऊ. तो बोलला ठीक आहे बाबा, तुझी इच्छा आहे तर आपण जाऊन येऊ. तर आम्ही तिकडे जायसाठी आम्ही मॅप्रो, जो महाबळेश्वरचा मॅप्रो गार्डन आहे ना, तिकडे आम्ही ग्रुप सोडला की बाबा आता आम्ही सेपरेट होतो, तुम्ही पुढे जा, तुम्ही रिटर्न जर्नी कंप्लीट करा. ते लोक ग्रुप गेला. आम्ही मॅप्रोमध्ये नाश्ता वगैरे केला, स्कूलमध्ये गेलो, सगळ्यांना भेटलो वगैरे. आणि मग जेव्हा तिथनं रिटर्न आलो ना, तर आम्ही कसा महाबळेश्वर जेव्हा 5 गणी जेव्हा सोडत होतो, आपला वाईचा घाट जिथपर्यंत लागतो तिथपर्यंत आम्ही दोघं सोबत होतो. नंतर बोललो बाबा तुझ्या स्पीडला मी नाही चालू शकत, मी माझा पुढे कंटिन्यू करतो. कुठे आपण स्पॉटला थांबीन, म्हणजे जिकडे आपल्याला नाश्ता वगैरे करायचा तो स्पॉट डिसाईड कर, आपण तिकडे भेटू. कारण की त्याच्याकडे थंडरबर्ड होती, माझ्याकडे BMW होती, मॅचच नाही. दोन्ही पण माझ्याच गाड्या, पण एक चालते 100ला तर दुसरी चालते 80ला. त्याच्यामुळे बोललो काय उपयोग नाही हे करायचा, मी पुढे जातो, म्हणजे पुढे जाऊन थांबतो. आम्ही नंतर हॉल्ट घ्यायचा ठरवला कुठे, एकविरा आईचं मंदिर आहे ना, राईटला आपण कमानी लागते, कारला फाटा, तिथून आपण राईट मारला का एकविरा आईकडे जातो. आम्ही बोललो त्या स्पॉटला आपण भेटूया, जे महाबळेश्वरवरनं निघाल्यानंतर, वाई आपण सोडल्यानंतर. बोललो ठीक आहे. वाईपर्यंत आम्ही दोघं सोबत होतो. त्यानंतर पळवतोय साधारण 2:45चा टाईम असेल दुपारचा. नवीनच गाडी होती, तो 3075 किलोमीटर रनिंग झाली होती BMWची माझ्या. मी किती समवेअर 110-115 हा नॉर्मल स्पीड होता माझा. 3:45 झाले तेव्हा मी बघितलं की बाबा हां. नंतर मी किलोमीटर बघितला 3075. जेव्हा मी नंतर हे केलं की आपण 10 मिनटात ॲव्हरेज काढू किती आपण ट्रॅव्हल करतो आहे. 10 मिनटामध्ये बोललो आपण किती किलोमीटर कापतो आहे, कारण की स्पीड पण जास्त होता, 110-115चा स्पीड होता. तर एक 10 मिनटानंतर परत माझी नजर गेली त्यावरती. 3 वाजून 51-52 मिनटं झाली होती. तेव्हा किलोमीटर बघितला, किलोमीटर तोच 3075. बोलो बाई हे काय झालं. मी 10 मिनटापासून 9-10 मिनटापासून गाडी पळवतोय, तरी पण किलोमीटर नाही वाढत. पण नंतर मी काय विचार केला की बाबा हा टेक्निकल एरर असेल किंवा काय ग्लिच असेल. हां नाही, ग्लिच नाही, फ्रंटला ते गिअर असतात ना स्पीडोमीटरचे, ते बोललो तुटले असतील, त्याच्यामुळे किलोमीटर वाढत नाही आहे. पण नंतर मला काय डोक्यात आला की इथं सेन्सरवाली गाडी, हिला तर पाठीमागचा जो व्हील असतो ना त्याला हे आहे काय स्पीडोमीटर बोललो, आणि हा डिजिटल मीटर होता. जर तो मीटर हे केबल खराब झाली तर मीटरवरती पण 0 दाखवणार, स्पीड दाखवणार नाही. माझा तोपर्यंत हे विचार करत होतो तोपर्यंत किती हे कमी झाला होता, स्पीड कमी झाला होता. 80-90चा स्पीड आला असेल, म्हणजे 120 80 ते 90 माझा स्पीड आला होता. त्या 3-4 मिनटाच्या ड्युरेशनमध्ये पण एकही किलोमीटर वाढला नाही.
बोललो हा काय प्रकार आहे. नंतर माझ्या ते डोक्यात घुमायला लागला किंवा आपण कुठं जातोय का नाही, का नुसती गाडी पळवतोय. त्यानंतर बोललो आता हे जोपर्यंत त्याला डोळ्यात समोरून काढत नाही तोपर्यंत असंच येणार आहे. मी लेफ्ट साईडला बटन असतो ना टॉगलचा, तो दाबून पहिला ओडोमीटर होता, नंतर पेट्रोल जिथनं टाकलेलं तिथनं, आणि तिसरा जो होता ट्रिप बी, त्याच्यावरती मी सेट केला होता काय आपण जेव्हा घरातनं निघालो तेव्हा किती किलोमीटर झाले तो काढला. त्याच्यावरती समोर अजून 454 455.3 असे पॉईंटमध्ये होते, म्हणजे पुढचा आकडा पॉईंटमध्ये होता. 455 किलोमीटर झाले होते म्हणजे घरातून निघाल्यापासून. त्यानंतर 1 ते 1.5 मिनटानंतर माझा असं झाला ना की तो हळूहळू वाढायला सुरुवात झाला. 3चा 4 झाला, 4चा 5 झाला पॉईंटमध्ये. तेव्हा माझ्या जीवाला की हां बाबा आपण कुठेतरी चाहतोय. मग त्याच्या आधी तू एकाच ठिकाणी फिरत होतास? हां, 10 ते 12 मिनटं तेच चालू होतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.